नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. GDS ऑनलाईन एंगेजमेंट ग्रामीण डाकसेवक पदासाठी तुम्ही अर्ज केलेले असतील, त्या निकालाची वाट पाहून असाल. त्यासाठी अर्ज एडिट करण्याची काल डेट संपलेली आहे. आजच्या तारखेपर्यंत तुमचे अर्ज प्रोसेस केले जाणार आहेत. तर इथून पुढं मित्रांनो आता तुमचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे, किती मार्क्सवर तुमची निवड होणार आहे, किती याच्या टोटल लिस्ट लागणार आहेत आणि तुमचा निकाल लागल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे. त्याचबरोबर या नोकरीबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. याच्याबद्दल कामं काय असतील, परमनंट जॉब आहे का, त्याचबरोबर किती तास तुम्हाला काम असतं, सॅलरी किती भेटणार आहे, महत्त्वाचे सर्व विषय या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा मित्रांनो, 40,889 टोटल जागा होत्या. 10वी पासवरती फक्त तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत होतात. यामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल 2500 जागा होत्या. आता महत्त्वाचं आहे, या ठिकाणी चंद्रपूर असेल, रायगड, यवतमाळ, अमरावती, अकोला अशा काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा होत्या. UPमध्ये देखील सर्वात जास्त जागा होत्या. तर या पदांसाठी आता किती मार्क्सवर तुमची निवड होऊ शकते आणि याचा निकाल किती दिवसात लागेल. तर पहा मित्रांनो, मागचा जो अनुभव आहे, मागं 38,000 पदांची जाहिरात निघाली होती 2022ला. त्याचा निकाल फक्त 15 दिवसामध्ये लागला होता. याही वेळेस तुमचा निकाल जो आहे 15 दिवसामध्येच लागेल. म्हणजेच मित्रांनो, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल तुमच्या हातामध्ये येणार आहे. तर तुमची तयारी करून ठेवा. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत तेही तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पहिल्यांदा आपण निकालाबद्दलची माहिती बघितलेली आहे. तुमचा निकाल ॲप्रॉक्सिमेटली मित्रांनो 15 दिवसामध्ये या ठिकाणी डिक्लेअर होईल. 15 डेजमध्ये तुमचा GDSचा निकाल भेटेल तुमच्या हातामध्ये. त्याच्यानंतर तुमचा निकाल लागल्यानंतर नेमकी प्रोसेस काय असते, तर वेबसाईटवरती सर्वात अगोदर पहिली मेरिट लिस्ट जारी केली जाते. पहिल्या मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो 95च्या वरती सर्व विद्यार्थी सिलेक्ट होतात. 90च्या वरती सर्व विद्यार्थ्यांची सिलेक्शन केलं जातं. पहिली लिस्ट किती विद्यार्थ्यांची लागेल, पूर्ण 2500 विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे पहिली लिस्ट लागणार आहे. महाराष्ट्रामधील 2500 विद्यार्थी घेतले जातील पहिल्या लिस्टमध्ये. तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमचं त्यामध्ये तुम्हाला 90च्या वरील मार्क्स असेल तर तुमचा नंबर त्यामध्ये 100% येईल पहिल्या लिस्टमध्ये. आता तुम्ही म्हणाल की मला तर 90% मार्क्स नाहीत, 95% मार्क्स नाहीत, माझा नंबर लागेल काय मग. तर मित्रांनो, तुमचा नंबर लागण्याचे चान्स 100% पैकी 99% या ठिकाणी आहेत. कारण की मी तुम्हाला काय सांगतोय पहा, मागच्या वेळेस टोटल लिस्ट किती लागल्या होत्या, 7 लिस्ट लागल्या होत्या एकूण. महाराष्ट्रासाठी 7 लिस्ट लागल्या होत्या. इतर राज्याचं मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये 7 लिस्ट लागल्या होत्या टोटल. पहिल्या लिस्टमध्ये 90च्या वरती सर्व विद्यार्थी घेतले होते. दुसऱ्या लिस्टमध्ये थोडंफार कमी या ठिकाणी मेरिट लागलं गेलं, कारण की पहिल्या लिस्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीचे मार्क्स टाकले होते, चुकीचे फॉर्म भरले होते, खोटी माहिती दिली होती. काही जणांकडे डॉक्युमेंटच नव्हते, त्यांना बाहेर काढलं गेलं. काही जणांना जॉईनच करायचं नव्हतं, त्यांना SMS केला, पोस्टानं मेल केला, कॉल केले, लेटर पाठवले घरी, परंतु काही जण टर्न अप केलं, त्यांनी त्याकडं आलेच नाहीत जॉईन करण्यासाठी. तर तशा विद्यार्थ्यांची लिस्टमधून नावं कमी केली आणि याठिकाणी मेरिट मग आपोआप कमी होत आलं. दुसऱ्या लिस्टमध्ये मित्रांनो कमी झालं. त्याच्यानंतर तिसरी लिस्ट लागली, त्याच्यामध्येही कमी झालं. चौथी लिस्ट लागली, त्याच्यामध्ये कमी झालं. 5वी, 6वी, 7वी लिस्ट लागली. 7व्या लिस्टमध्ये मित्रांनो 75%पर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. दुसऱ्या लिस्टमध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो 85% बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मी म्हणत नाही की या ठिकाणी 85% असे भरपूर सारे विद्यार्थी, परंतु सिलेक्शन झालेले आहेत. याचं असं कारण आहे की बरेच विद्यार्थी जॉईन करत नाहीत, बरेच विद्यार्थी जॉईन करायला नकार देतात. त्यानंतर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नसतात, बऱ्याच विद्यार्थ्यांचे काय काय प्रॉब्लेम असतात, त्यामुळे ते जॉईनच करत नाहीत. काही जणांना खोटी मार्क्स टाकलेले असतात, त्यामुळं मेरिट लिस्ट लागल्यानंतर 10वीचे मार्क्स, त्यांची मार्क लिस्ट आणि ते मार्क्स मॅच करत नाहीत. काही जणांचं चुकून फॉर्म चुकीचा भरला गेलेला असतो. अशा विद्यार्थ्यांमुळं त्यांच्या खाली जे मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी असतात त्यांच्या लिस्टमध्ये पोस्ट ऑफिसच्या त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं. त्यामुळे टोटल 7 लिस्ट लागतात. त्यामुळे तुमचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 99% तुमचे चान्सेस आहेत सिलेक्शनचे. तुम्हाला मी सांगितलं ना, 7व्या लिस्टपर्यंत ST कॅटेगरी, PWD असेल, SC असेल, OBCमधलेही 80च्या वरती काही जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि SC ST PWD अशांचं तर 75 ते 67 63% वरती देखील PWDमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, लक्षात घ्या. तर कमी मार्क्सवाल्यांचंही सिलेक्शन होतं. या ठिकाणी लिस्ट लागत राहतात. तुम्ही म्हणा की पहिल्या लिस्टमध्ये माझं नाव नाही तर माझं सिलेक्शन होणार की नाही मग. तर 7 टोटल लिस्ट लागल्या होत्या मागच्या वेळेस. यावेळेस त्याच्यापेक्षाही जास्त लिस्ट लागू शकतात किंवा कमीही लागू शकतात. तर अशा पद्धतीने 7 लिस्ट टोटल लागल्या होत्या मागच्या वेळेस. यावेळेस 8 ते 9 इतक्या लिस्ट लागू शकतात. जागा यावेळेस थोड्या जास्त आहेत.
त्यानंतर आता तुमची निवड प्रक्रिया काय असते नेमकी, तर पहा मित्रांनो, निवड प्रक्रियामध्ये तुम्हाला 15 दिवसाचा वेळ दिला जातो. म्हणजे टोटल 10 दिवसाचा वेळ दिला जातो. 10 दिवस झाले तुमचा निकाल लागून, पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर, की तुम्हाला पोस्टाकडनं परत रिमाइंडर येतं की तुमचे 5 दिवस राहिलेले, 5 दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला यायचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होईल त्या विद्यार्थ्याला प्रोव्हिजनली या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं. आता याच्यामध्ये पहा तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतात नेमके. ओरिजिनल मार्कशीट बोर्डाचं लागतं. पहिलं सर्वात महत्त्वाचं 10वीचं तुमचं मार्क बोर्ड सीट, या ठिकाणी त्यांनी काय लिहिलं आहे, बोर्ड सीट आणि मार्क्स. तुमचे जे मार्कशीट आहे 10वीचं ते ओरिजिनल पाहिजे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरताय, आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही SC ST असाल, त्याचबरोबर इतर OBC सोडून इतर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. मात्र OBCमध्ये पहा कुठले कुठले येतात. NT मधील सर्व कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात. NTB असेल, NTBC असेल, D असेल, त्यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. OBCसाठी लक्षात घ्या. तुमच्याकडे आता सध्या तुमचं NTचं वगैरे महाराष्ट्र स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे, परंतु तुम्हाला वाटतं की बाबा माझं सिलेक्शन होईल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा, म्हणजे ॲप्लाय करून टाका. तुम्हाला कुठल्याही जॉबसाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कुठलाही जॉब असू दे, त्यासाठी तुम्ही ॲप्लाय करणार असाल तर तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. हा जॉब जो आहे महाराष्ट्र शासनाचा नाही आहे, हा डायरेक्टली तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. ठीक आहे. त्यानंतर PWDमधून असाल तुम्ही तर त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. ओरिजिनल ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट जर त्याच्यामधून असाल तर त्यांच्यासाठी दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर ओरिजिनल डेट ऑफ बर्थमध्ये तुम्ही तुमचं LC देऊ शकता. त्याचबरोबर ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्ही देऊ शकता. डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी काहीही देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. मेडिकल सर्टिफिकेट आत्ताच लागत नाही, 15 दिवसामध्ये ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल ना, ज्यावेळेस तुम्हाला लेटर येईल, मेल येईल तुमचं सिलेक्शन झालं आहे म्हणून, मग त्याच्यानंतर तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट काढून घ्या. तुमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून ते 2 दिवसामध्ये भेटतं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं असतं, हॉस्पिटलमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं लेटर जे असतं ते दाखवायचं असतं, त्याच्यावरून तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट देतात. ठीक आहे. तर इथपर्यंत प्रोसेस आपण बघितलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच असतं तुमचा रिझल्ट लागल्यानंतर, बाकी काही प्रोसेस नसते. पुढची प्रोसेस मग ते फॉर्म भरून वगैरे ते पोस्टामध्ये तुमचं नंतर करतात ते. त्यानंतर आता पहा, ही नोकरी कायमस्वरूपाची आहे का. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की ही कॉन्ट्रॅक्टवरती असते, तर नाही मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटचाही डायरेक्टली कम्युनिकेशन डिपार्टमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्यांचा जॉब आहे, कायमस्वरूपी परमनंट जॉब आहे तुम्हाला हा. आता पगार वगैरे काय असतं, काम वगैरे काय असतं, त्याची माहिती मी तुम्हाला पुढं देत आहे. तर पहा मित्रांनो, आता याच्यामध्ये तुमचं काम नेमकं काय असतं. जसं की ब्रँच पोस्टमास्टर या पदासाठी तुम्ही प्रेफरन्स दिलेला असेल पहिला, तर त्याच्यावर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पोस्ट ऑफिस पूर्ण सांभाळायचं असतं पोस्टमास्टरला. त्यानंतर इंडियन पोस्ट बँक, पोस्टाची एक बँक आहे, त्याचंही काम करायचं असतं. आणि असिस्टंट पोस्टमास्टर आणि डाकसेवक या दोघांसोबत तुम्हाला सर्व कामं पोस्ट ऑफिसमधील रेग्युलर करायची असतात. किती तास काम असतं मी पुढं तुम्हाला सांगणार आहे. असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टरचं देखील सेम तेच काम असतं. यांनाही डाकचीच सर्व कामं करायची आहेत, पोस्टाचीच. त्यानंतर डाकसेवकलाही सेम मित्रांनो, या ठिकाणी डाक वगैरे पार्सल वगैरे द्यायचं ते काम असतं. ठीक आहे. तर ही कामाबद्दल जास्त माहिती आपण पाहणार नाहीत. आता महत्त्वाचं आहे यांचं काम किती तास असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की 4 तास काम म्हणजे ही परमनंट जॉब आहे की नाही. तर परमनंट जॉब आहे, कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही आहे, लक्षात घ्या. 4 तासच पोस्टाचं काम चालतं, ग्रामीण डाक विभागाचं. तर याच्यामध्ये मिनिमम तुमचं लेवल 1मध्ये तुमचं सिलेक्शन होतं पहिल्यांदा, त्यावेळेस तुमचं 4च तास काम असतं. लक्षात घ्या. 4 तासानंतर तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता, पुढील परीक्षेची तयारी करू शकता, काही तुमचं जे वाटन ते तुम्ही व्यवसाय देखील करू शकता आर्थिक भागवण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मिनिमम तुम्ही लेवल 2मध्ये गेल्यानंतर 5 तास तुम्हाला काम असतं. तर याच्यासाठी तुम्हाला BPM ब्रँच पोस्टमास्टरला 12,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट असतो. 12,000मध्ये तुम्हाला यांचे भत्ते वेगळे असतात, ते भत्ते देखील भेटतात. लेवल 2मध्ये तुम्हाला 14,500 पेमेंट असतो. आणि हा पेमेंट वाढून विद्यार्थ्यांनो 29,380पर्यंत जातो. प्रत्येक वर्षाला तुमचा पेमेंट जो आहे तो वाढत राहतो. डेअरनेस अलाउन्स देखील तुम्हाला याच्यामध्ये पेड केला जातो. डेअरनेस म्हणजे महागाई भत्ता वगैरे ते असतो तो. त्यानंतर ABPM आणि डाकसेवकला स्टार्टिंग पेमेंट 10,000 आहे. त्यानंतर 24,470पर्यंत हा पेमेंट जो आहे तो वाढत जातो. तर अशा पद्धतीचा हा यांचा पेमेंट आहे. अलाउन्स देखील त्यांना भेटतात. आता पहा, 4 तास तुमचं काम या ठिकाणी आहे, त्यानुसार हा पगार जो तुम्हाला भेटतोय तो खूप चांगला पगार आहे 4 तासासाठी. त्यानंतर तुमचा परमनंट जॉब आहे, सर्व अलाउन्सेस देखील याच्यामध्ये तुम्हाला आहेत. आता महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये टोटल पेमेंट किती भेटेल
नेमका जॉईनिंग झाल्यानंतर. तर 19,400पर्यंत तुम्हाला BPMचा या ठिकाणी पेमेंट भेटू शकतो. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये डाकसेवक आणि ABPMचा पहिल्यामध्ये पेमेंट जर बघितला 16 ते 17,000 रुपये तुमचं इनहँड स्टार्टिंग 4 तास कामाचं तुम्हाला भेटू शकतो. आता मित्रांनो याचं प्रमोशन देखील होतं, त्याची देखील माहिती तुम्हाला मी पुढं सांगणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व बेनिफिट असतात, लिव्ज देखील असतात, त्यानंतर ग्रॅज्युटी वगैरे असते, ते सर्व असतात. तुम्हाला इमर्जन्सी लिव्ज असतात, त्यानंतर मॅटर्निटी लिव्ज फॉर फेमेल्स GDS त्यांच्यासाठी देखील असतात, 180 दिवसाची लिव्ज असते त्यांना. आता पहा प्रमोशन नेमकं कसं बसतं. तुमचं आता GDSमध्ये सिलेक्शन होतं आहे, ठीक आहे. GDSमध्ये ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही 3 वर्ष काम करता त्यावेळेस तुमची एक डिपार्टमेंटल एक्झाम असते, अत्यंत सोपी एक्झाम असते. ती एक्झाम तुम्ही MTS मल्टीटास्किंग स्टाफपर्यंत जाऊ शकता, जी की SSC एक्झाम घेते. पहा आता सध्या 12,000 पदांसाठी त्याच्या जागा निघालेल्या आहेत. तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम घेते, त्यातून SSCची एक्झाम न देता स्टप एक्झाम असते, ती न देता तुम्ही डायरेक्टली तुमच्या पोस्टाची एक्झाम देऊन त्याच्यामधून तुम्ही MTS होऊ शकता. AG एक्झाम असते, किंवा 3 वर्ष काम करून ती MTC देता येते. 5 वर्ष काम तुम्ही केल्यानंतर GDSमध्ये तुम्हाला पोस्टमन किंवा मेल गार्ड देखील होता येतं. जे सिटीमध्ये पोस्टमन असतात पहा, त्यांचा पेमेंट जास्त असतो आणि मेल गार्ड देखील तुम्हाला होता येतं. त्यानंतर पोस्टमन म्हणून तुम्ही समजा तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन जॉईन झाला, तर त्याच्यानंतर तुम्हाला अजून पोस्टमॅनमध्ये तुम्ही 3 वर्ष काम केलं किंवा 5 वर्ष काम केलं MTS म्हणून, तर तुम्हाला पोस्टल असिस्टंट किंवा शॉर्टिंग असिस्टंट देखील होता येतं. PA म्हणजे या ठिकाणी इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट, जो की विद्यार्थी मित्रांनो एनी ग्रॅज्युएटवरती भरला जातो. ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता ना 10वी पासवरती, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तर 3 वर्षात तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला नंतर शिकायला देखील या ठिकाणी भेटणार आहे. तर इंडियन पोस्टल सर्व्हिस IPOमध्ये देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं डिपार्टमेंटल एक्झाम देऊन. त्याच्यानंतर तुमचं सॅलरी वगैरे खूप वाढतो. इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये तुम्ही इन्स्पेक्टर पोस्ट झालात, इन्स्पेक्टर म्हणून झालात, तर इन्स्पेक्शन करायचं असतं पोस्ट ऑफिसची. 20 ते 30 पोस्ट ऑफिस तुमच्या अंडर असतात. तर तिथपर्यंत तुमचं या ठिकाणी मित्रांनो काय होतं, प्रमोशन होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे एकाच तुम्ही या ठिकाणी GDS डाकसेवक म्हणून लागलात म्हणजे तिथंच थांबणार नाही, तर तुमचं प्रमोशन देखील असतं. तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवला तर डिपार्टमेंटचे एक्झाम तुम्हाला देता येतात. तसं तर वर्षाला तुमचा पगार वाढतच राहतो. आता मित्रांनो या ठिकाणी मी जसं सांगितलं तुम्हाला निवड तुमची कशी होते. 15 दिवसात लिस्ट लागणार आहे याची. 15 दिवसच लागतात लिस्ट लागायला. पोस्ट ऑफिसचं फास्ट काम या ठिकाणी असतं. त्यानंतर तुम्हाला मेल SMS येईल किंवा GDSची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे, लिस्ट लागणार आहे. जशी लिस्ट लागेल तसा व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती मी देणार आहे. त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ही वेबसाईट आहे पहा, याच ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, लिस्ट लागलेली पाहायला भेटणार आहे. त्यासाठी चॅनलला आपले काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. जसं अपडेट येईल लिस्टबद्दलचं तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रापर्यंत शेअर करा व नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.